मतांचे जे कल आहेत पहिले त्यामध्ये बऱ्यापैकी आता पुढे गेलेले आहेत। एकदा ही महत्त्वाची आपण माहिती सगळ्या झी24 तासच्या प्रेक्षकांना सांगूया। सुरुवातीच्या करांमध्ये एनडीएची मुसंडी आपल्याला पाहायला मिळते। एनडीए 70 जागांवर आता पुढे आहे। सुरुवातीच्या करांमध्ये अशा प्रकारे एनडीएची मुसंडी पाहायला मिळते। जवळपास अर्धशतक पूर्ण होऊन गेलेले आहे। महागठबंधन 45 जागांवर आघाडीवर आहे आणि या कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय काय नेमकं सध्याचे हे कल सांगतात। बिहारच्या 100 जागांचे कल आता हाती आलेले आहेत आणि त्याचं खाली जे सगळं बायफर्केशन आहे आपण झी24 तासच्या स्क्रीनवर पाहतोय। यामध्ये भाजप 34 जागांवर आघाडीवर, आता 38 झाल्या जागा। जेडीयू 27, आरजेडी 36, काँग्रेस 5, इतर 8, 74 जागांवर अशा प्रकारे एनडीएची ही मुसंडी आपल्याला पाहायला मिळते। महागठबंधनची 45 जागांवर आघाडी आहे आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाची जनसुराज्य पार्टी 3 जागांवर आघाडीवर आहे। मगाशी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा खरं तर संजय आवटे सरांनी उपस्थित केलेला होता, तो म्हणजे पीके प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला कितपत यश मिळतं आहे हा एक खरं तर आणखी चर्चेचा विषय एकंदरीतच आजच्या या निवडणुकांमध्ये आहे। त्यामुळे कशा पद्धतीने जनसुराज्य पुढे जात आहे पाहायचे आपल्याला। बिहारच्या या सगळ्या रणांगणामध्ये जनसुराज्य आपले पाय रोवणार का आणि किती सीट्स मिळणार हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण एक तिसरा पर्याय बिहारच्या निवडणुकांमध्ये जनसुराज्याच्या माध्यमातून उभा राहिलाय अशा प्रकारची चर्चा प्रशांत किशोर घडवून आणत होते। त्यामुळे खरंच किती मोठं यश मिळतं आहे त्यांना हे सुद्धा बघावं लागणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे सगळं प्रेझेंटेशन एकदा पाहतोय। नितीश कुमार 27, काँग्रेस या ठिकाणी आपल्याला 5 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आरजेडी 32 जागांवरती तेजस्वी यादव यांच्या आरजेडीनं आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय। अदर्स 5, इतर 5 जागांवर लीड घेतलेली आहे। 243 पैकी 117 जागांचे जवळपास ते सुरुवातीचे कल हाती आलेत। नितीश कुमार यांचे 12 मंत्री आघाडीवर आहेत। एक महत्त्वाची अपडेट आहे, नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमधील 12 मंत्री हे आघाडीवर असल्याचं कळतंय। तर एनडीएनं 70 जागांवर आघाडी घेतलेली आहे। महाआघाडी 34 जागांवर लीडवर असल्याचं आपण पाहतोय आणि इतर 8 सध्याचं हे चित्र आहे। सुरुवातीचं हे खरं तर कल आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला बदल होताना दिसतो याकडे देखील लक्ष ठेवावं लागेल। कडवामधून काँग्रेसचे शकील अहमद हे आघाडीवर असल्याची एक महत्त्वाची अपडेट। सिवानमधून भाजपचे मंगल पांडे यांनी लीड घेतलेली आहे, ते आघाडीवर आहेत। तर कडवामधून काँग्रेसच्या शकील अहमद यांनी आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवातीचे कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार कडवामधून काँग्रेसच्या शकील अहमद यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। बिहारच्या विधानसभा रणसंग्रामातून ही प्रत्येक बातमी महत्त्वाची अपडेट आपण या झी24 तासच्या स्क्रीनवर पाहतो आहोत आणि त्याचबरोबर हा आकडा कसा बदलतो आहे आपल्याला खालच्या बाजूला पाहायला मिळते। बिहारमध्ये आता 127 जागांचे कल समोर आलेले। जनसुराज्य पक्ष केवळ 3 जागांवर आघाडीवर आहे। 127 जागांचे जे आता कल निकाल हाती येतात त्यामध्ये आपण पाहतोय जेडीयू 30 आणि आरजेडी 40। हा आकडा खूप महत्त्वाचा या क्षणाचा वाटतोय। रवी किरण सर यांच्याकडे मी याच मुद्द्याला धरून जाते, कारण हा मुद्दा आता संजय आवटे सरांनी उपस्थित केला होता आणि त्यांनी हे मत मांडलेलं होतं की जेडीयू पेक्षा निश्चितच आरजेडीची जी संख्या आहे जागांची ही अधिक असू शकते असा त्यांचा अंदाज आहे। रवी किरण सर, खालच्या बाजूला जी पट्टी आपल्याला दिसते यामध्ये जर पाहिलं तर जेडीयू 30 आणि आरजेडी 37, कसं पाहता या आकड्याकडे? तेजस्वी यादव यांचं भविष्य उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। त्यांचा मानलेला मतदार आहे। यादव मतदार खूप मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये आहे, जो लालू प्रसाद यादव यांच्या पाठीशी उभा राहतो, त्याचा त्यांना नेहमी फायदा होतो। आणि बिहारची समीकरणं ही देशाच्या इतर राज्यांच्या समीकरणांपेक्षा वेगळी आहेत। जरी बिहार देशभरामध्ये मजूर पुरवणारं राज्य म्हणून ओळखलं जात असलं तरी त्याची राजकीय प्रगल्भता ही कौतुक करण्यासारखी आहे। म्हणजे याच बिहारनी जेव्हा देशामध्ये इंदिरा गांधी यांचा झंझावात होता त्यावेळी मधु लिमये, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना सुद्धा निवडून दिलं होतं। हे दुर्लक्षित करून चालणार नाही। बिहारच्या मतदाराची समज ही इतर राज्यांच्या तुलनेमध्ये मला अधिक वाटते, ती याचमुळं वाटते की तो कधी वाहवत गेला नाही। इथला मतदार हा कायम सावध असतो। तो कुठल्याही पक्षाला आंधळ्यापणाने मतदान कधीच करत नाही। नाही ते एकच पक्ष बहुमतामध्ये राहिला असताना अनेक वर्षांमध्ये गेल्या, त्यांनी जाणीवपूर्वक काही नेते सक्षम राहिले पाहिजेत अशी तजवीज केली। त्यामुळे आपल्याला हे चित्र दिसतं की आरजेडी असो किंवा मग जनता दल युनायटेड असो नितीश कुमारांचं, ते सातत्याने आज सत्तेत आहेत ना। तर हे वैशिष्ट्य आहे बिहारचं। हे याच्यामुळेच मला असं वाटतं की संजय आवटे जे म्हणत होते त्यात बऱ्यापैकी तथ्य आहे।
अगदी. आणि खरं तर यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला रविकिरण सर असं वाटतं की मुख्यमंत्री पदासाठी ज्या काही चाचण्या होतात, काही सर्वे होतात, यामध्ये तेजस्वी यादव यांना मोठ्या प्रमाणामध्ये पसंती पाहायला मिळते. तरुणाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रेस करताना पाहायला मिळते. खूप महत्त्वाचे मुद्दे त्यांनी बिहारच्या निवडणुकीमध्ये मांडलेले होते. ते म्हणजे बिहारकडे जसं तुम्ही म्हटलात की एक गरीब राज्य म्हणून ज्याकडे पाहिलं जातं, तिथल्या तरुणाईला आपण बेरोजगार होते, कुठेतरी सतत शल्य दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं. हा त्यांचा एक खूप मोठा प्रश्न आहे. तेव्हा तेजस्वी यादव यांनी हे त्यांना स्वप्न कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना एक उभरता हुआ तारा ज्याला आपण म्हणतो, एक आशा निर्माण झालेली आहे तरुणाईमध्ये. तुम्हाला काय वाटतं, तरुणाईचं हे सगळं जे मतदान आहे ते तेजस्वी यादव यांना मिळू शकतं? समाज माध्यमाच्या प्रभावामुळे तरुणाई आता खूप जागरूक झालेली आहे. एक काळ असा होता की तरुण मुलं ही निराशाजनक स्थितीत होती. त्यांना ह्या निवडणुका, राजकारण याच्याविषयी काहीसा तिटकारा होता. पण गेल्या काही वर्षामध्ये तरुण खूप जागृत झालेत. त्यांना असं वाटायला लागले आपलं भवितव्य घडवण्यासाठी चांगलं सरकार असणं, चांगला नेता पुढे असणं आवश्यक आहे. हा एक परिणाम आहे. आणि बिहारच्या जनतेला जर असं वाटत असेल की आमच्यामधला एक माणूस जो तरुण आहे, ज्याच्याकडे विजन आहे, अशाला मतदान करणं आवश्यक आहे, तर कदाचित त्यांना विश्वास वाटला तर ते RJDचे नेते तेजस्वी यांच्या पाठीशी उभे राहतील. नितीश कुमार यांच्या बाबतीत एक अडचण अशी आहे की त्यांचं वाढतं वय, तरुण पिढीला त्यांचं वाढतं वय, त्यांची काम करण्याची क्षमता याच्याविषयी जर शंका असेल तर मात्र मग तरुण पिढीचं अधिकाधिक मतदान हे तेजस्वी यादव यांच्या बाजूने झुकलेलं दिसेल. हे एक चांगलं लक्षण आहे असं मला वाटतं लोकशाहीमध्ये. कारण कुठल्याही पक्षाची काही मालकी नाही आहे देशावर किंवा राज्यावर. प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे लोकांसमोर चांगले कार्यक्रम घेऊन जाण्याचा. आणि मला एक इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की आता देशामध्ये लोकांना असं वाटायला लागलं की विरोधी पक्षसुद्धा सक्षम पाहिजे लोकशाही टिकवण्यासाठी. सत्तेवर भले कोणी असू दे पण विरोधी पक्ष सक्षम पाहिजे. तर विरोधी पक्षसुद्धा सक्षम राहावा हा विचार लोकांमध्ये यायला लागला आहे. मला वाटतं ही खूप चांगली जागरूकता आहे. कारण जेवढा ताकदवान विरोधी पक्ष असेल तेवढा सत्ताधारी पक्ष दबावाखाली असतो. जर विरोधी पक्ष कमजोर असेल तर सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याची क्षमता जर त्यांनी गमावली तर रोजच्या जीवनामध्ये प्रचंड संघर्ष करणारा सामान्य माणूस काय संघर्ष करणार आहे, त्याची काय ताकद आहे कोणाबरोबर संघर्ष करण्याची. मला वाटतं हा बदल सुद्धा बिहारच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल निश्चितच. आणि त्यामध्ये आता कशा पद्धतीनं हा निकाल सुरुवातीचेच कल आहे, त्यामध्ये कशा पद्धतीनं घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असेल. भाऊसाहेब आजबे यांना देखील हाच मला मुद्दा पुढे घेऊन विचारायचा आहे. आजबेजी, राहुल गांधी असतील, तेजस्वी यादव असतील, यांच्याकडनं महाआघाडीकडनं खरं तर बेरोजगारीचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण राजकीय प्रचाराचा मुद्दा बनवला गेला. स्थलांतराचा मुद्दा चर्चेत आणला गेला. नोकरी देण्याचा या ठिकाणी आश्वासन दिलं गेलं. त्या पद्धतीचा कार्यक्रम जाहीर केला गेला. संपूर्ण जनहिताचे, जनकल्याणाचे हे कार्यक्रम होते. त्यावेळी शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र कुठेतरी बिहारच्या जनतेनं भावनिकतेकडे त्यांची वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळते का, हे महत्त्वाचे मुद्दे सोडून? नाही, मुद्दा प्रिसाइजली हाच आहे. फक्त बिहारच नाही तर देशभरामध्येच आपल्याला बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसते. आणि त्यातही जे तरुण आहेत, तरुण शिक्षित आहेत, त्यांची बेरोजगारी तर जवळपास 36-40% इथपर्यंत वाढली आहे. केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं दर वर्षाला 2 कोटी रोजगार तयार करू, पण प्रत्यक्षामध्ये काही दिलं नाही, हाही मुद्दा आहे. परीक्षांच्या संदर्भामध्ये पेपर कुठे असेल त्या वेळेत न होणे हा पण एक बिहारमध्ये आणि इतर उर्वरित भागांमध्ये पण मोठा आपल्याला मुद्दा दिसतो. आणि त्याच्यामुळे याच विकासाच्या मुद्द्यांना धरून महागठबंधनने आपला प्रचार केलेला होता. त्याच गोष्टींना गृहीत धरून तेजस्वी यादव यांनी देखील आता सरकारी नोकरी प्रत्येक याच्यामध्ये मिळेल अशा प्रकारचं जे आहे ते आश्वासन दिलेलं होतं. आणि जे आपण म्हणतोय की आता ही जेन झी किंवा जी तरुण पिढी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये मतदार तयार झालेली आहे. आणि या मतदारांसाठी बेरोजगाराचा, आपल्या उपजीविकेचा मुद्दा हा अधिक महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळेच आम्हाला असं वाटतंय की हे मतदार जे आहेत ते महागठबंधनच्या बाजूने कौल देतील. अगदी. एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला अवधूत वाघ यांना प्रश्न विचारायचा आहे. अवधूत वाघ सर, जर झी24 तासची स्क्रीन आपण पाहत असाल तर तुम्हाला एक सुखद आनंद देणारं हे चित्र आहे. 49 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे आणि त्याच बाजूला शेजारी असलेले JDUचे नितीश कुमार यांच्याकडे मात्र 36 जागांचे कल आलेले आहेत. 101 जागा तुम्ही सुद्धा बरोबरीनं नितीश कुमार यांच्याबरोबर वाटून घेतलेल्या आहेत. यामध्ये आता केवळ 1 जागा कमी आहे. अर्धशतक तुम्ही या कलांमध्ये गाठाल. एकतर हे चित्र पाहून निश्चित आनंद होत असेल. आणि बरेच महत्त्वाचे मुद्दे मगाशी संजय आवटे सरांनी उपस्थित केलेले होते. यामध्ये महिलांसाठी केलेली योजना म्हणजे कुठेतरी मत विकत घेण्याचा प्रयत्न आहे अशा प्रकारे आरोप तुमच्यावर होत होते. तर याकडे सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय, कारण निश्चित या मुद्द्यांवर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल. आपल्या मतदारांसाठी काहीतरी करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं.
आणि त्यातल्या त्यात ज्यावेळी तो राजकीय पक्ष सत्तारूढ असतो त्यावेळी आपल्या मतदारांना चांगल्या फॅसिलिटीज देणं यात चुकीचं काय? आता अरविंद केजरीवाल सारख्या एका नेत्याने फ्री बीज मध्ये फुकट शिक्षण, फुकट लाईट, फुकट येव केलंच ना. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्याला राज्य चालवत असताना, सरकार चालवत असताना त्याचे बेनिफिशियरी हे सर्वसामान्य मतदार असावेत असं वाटतं. काल जर तुम्ही पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने एक टिप्पणीमध्ये भारतामध्ये महिला या सर्वात मोठ्या अल्पसंख्याक आहेत असं एक शब्द वापरले. याचा अर्थ असा की महिलांना सगळीकडे त्या मानाने दुय्यम स्थान दिलं जातं. नोकरी असो किंवा आर्थिक व्यवहार असो, अशा वेळी या महिलांच्या सक्षमीकरणासाठी जर एखाद्या सरकारने प्रयत्न केले, त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्यात चुकलं काय? हे जे 10,000 रुपये महिलांना दिलेले आहेत ती लाच नाही आहे, तर हे सीड कॅपिटल आहे. या 10,000 रुपयातून ती महिला एखादी ज्याला आपण म्हणतो की पिठाची चक्की कोण घेईल, कोण टेलरिंगची मशीन घेईल, स्विंग मशीन घेईल, कोण आणखीन काय करेल, आणि अशा तऱ्हेने सगळं मान्य महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्न केलेत. मात्र बिहारमध्ये बेसिकली मुद्दा आहे तो इन्व्हेस्टमेंटचा. तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या किती मोठ्या इंडस्ट्रीज बिहारमध्ये आणल्या गेल्या 5 वर्षामध्ये जर सातत्यानं आपलं सरकार असेल तर नेमकं तिथे चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठी काय नेमके प्रयत्न केले? कारण महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा मी अजिबात अमान्य करत नाहीये. मात्र निवडणुकीच्या आधी, दुसरी फेजचं मतदान होण्याच्या आधी आणि एकंदरीतच निवडणुकांच्या दरम्यान ही अशा प्रकारच्या योजना आणणं ही कुठेतरी शंकेची पाल उत्पादित करणारं खरं तर हे महत्वाचा प्रश्न आहे. जोपर्यंत एखाद्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली नसेल तर तिकडे इन्व्हेस्टमेंट काय येणार नाही. बिहारमध्ये इन्व्हेस्टमेंट यासाठी येत नव्हती की त्या उद्योजकाला तिकडे सुरक्षित वाटत नव्हतं. जर लुटमार झाली, एखादा कारखाना बनवला, लुटमार झाली तर काय करायचं, आणि असे अनेक प्रश्न तिकडे होते. त्यामुळे सर्वात कायदा आणि सुव्यवस्था ही महत्वाची बाब होती. बाकी बिहार नैसर्गिक संपत्तीमध्ये, अन्नधान्यामध्ये, लेबरमध्ये अग्रेसर आहे. एवढं असून सुद्धा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचं जे जंगल राज्य होतं, लालूच्या राजवटीमध्ये महिलांना घरातनं उचलून घेऊन जायचं, ठिकठिकाणी खून पडत होते, प्रत्येकाच्या हातामध्ये बंदुका होत्या. अशा जंगल राजमध्ये कुठचा इंडस्ट्रियलिस्ट तिकडे येऊन आपला कारखाना उभा करणार? त्यामुळे केव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू यांच्या ताब्यात बिहार आला, बिहार मधली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन चांगली झालेली आहे आणि त्यामुळे आज बिहार हा इंडस्ट्रीचा एक फेवरेट हब बनलेला आहे.